स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर आपण जास्ती हेल्दी रेसिपीज दाखवायचा प्रयत्न करतो आणि अशा रेसिपीज ज्या वडी करायला वेळ लागतो आळूच्या पानांपासून, त्यामुळे आपण झटपट आळूच्या पानांपासून एक टिफिन रेसिपी तयार करतोय, ज्यामुळे वेळ तर वाचतोच आणि आळू हा सहजासहजी आपल्या पोटामध्ये जातो। बऱ्याच वेळा कमी वेळेमध्ये ही रेसिपी करायला होत नाही, वड्या उकडत बसावे लागतात आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो। आज आपण झटपट आळूच्या पानांपासून रेसिपी तयार करतोय। त्यासाठी आपण एका परातीमध्ये पाणी घेतलंय आणि कोकम आगळ घेतलाय आणि त्याच्यामध्ये आळूचे पानं आपल्याला डीप करून ठेवायची आहेत, ज्यामुळे बऱ्याच जणांना आळू खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवतं, ते होऊ नये म्हणून आपण कोकमच्या पाण्यामध्ये आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची। ही आपण आपल्या बागेमध्येच लावलेली आळूची पानं असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की जास्ती खवखवत नाही। मार्केटमधून जेव्हा आळू आणता तेव्हा खात्री करून घ्यायचा की हा खवखवणारा आळू आहे का। आता आपण स्वच्छ पाण्याने आळूची पानं धुतली आहेत। आता आपण ह्यांना बारीक कट करून घ्यायचे। आळूच्या पानांना वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। इंग्लिशमध्ये आळूच्या पानांना टॅरो, ॲरम आणि एलिफंट इयर म्हणतात। हिंदीमध्ये आरवी आणि काजालू म्हणतात। गुजरातीमध्ये अळवी म्हणतात आणि तेलुगूमध्ये श्यामापंथा म्हणतात। अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये आळूच्या पानांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। आता आपण कांदा कट केलाय। आपल्या रेसिपीमध्ये आपण कांद्याचा वापर करणार आहोत। आपण टिफिन रेसिपी तयार करतोय, झटपट सकाळीच्या वेळेला गडबड असते आणि अशा वेळेला झटपट आपल्याला रेसिपीज हव्या असतात, ज्यामुळे टिफिन आपल्या जेवढं सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल। आता आपण ओवा घेतोय, डाळीचं पीठ वापरणार आहोत, त्यामुळे ओव्याचा वापर करतोय। सोडा हा ऑप्शनल आहे। आता आपण आळूची पानं कट केलेली आहेत, त्याच्यामध्ये आपल्या हातानेच आपण ओवा क्रश करून आपण घालायचा। आळूच्या पानांचा तर वापर केला जातो, पण आळूच्या कंदांचा सुद्धा वापर केला जातो। आता आपलं हळद घालायचे 1/4 चमचा, लाल तिखट घालायचे 2 चमचा, हिरवी मिरची जर घालणार असाल तर लाल तिखट जपून घालायचे आणि जिरे पण हाताने आपण क्रश करून घालतोय। आणि ही आपण शेजवान चटणी बनवली आहे घरामध्ये, ती पण याच्यामध्ये टोमॅटो सॉसच्या ऐवजी आपण आंब्याचा कच्च्या कैरीचा वापर केला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। एकदम झटपट होणारी शेजवान चटणी घरामध्ये तयार करू शकतो आपण। आणि कोकम आगळ घातलंय। आपण कोकम आगळनी पानं धुतलेली जरी असली तरी आपण परत एकदा कोकम आगळ वापरायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचे आपण मीठ घालायचं आहे। आपण आता ह्या रेसिपीसाठी डाळीचं पीठ आणि तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे। आता सर्व व्यवस्थित मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पानांना आणि याच्यामध्ये आता आपण पीठ वापरतोय। हे तांदळाच्या पिठामुळे जास्ती वेळ आपलं पोळी कुरकुरीत राहते आणि डाळीचं पीठ आपण घालतोय। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ज्यांना डाळीच्या पिठाची ॲलर्जी आहे त्यांनी मूग डाळीचं पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ पण आपण याच्यामध्ये वापरू शकतो। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला पाणी हळूहळू आपण घालायचे लागेल तसं। साधारण 1 कप डाळीच्या पिठासाठी आणि 1/4 कप तांदूळचं पीठ घातलंय, त्याच्यासाठी आपल्याला 1 कप पाणी लागणार आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मार्केटमधून आळू आणण्यापेक्षा घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही कंद जरी लावले तर आपल्याला वर्षभर आळूची पानं घरच्या घरी आणि चांगल्या पाण्यामध्ये आपण लावलेली असल्यामुळे खात्रीशीर आपल्याला आळू खायला मिळतो। अशा पद्धतीने आपलं सर्व बॅटर व्यवस्थित तयार आहे। आता आपण तव्याला तेल लावून घेतोय आणि पोळी तयार करून घेतोय। आपण ही पोळी 2 प्रकारे करतोय। आता ही पहिल्या पद्धतीची आपण पोळी तुम्हाला दाखवते। भाजी करत बसण्यापेक्षा अशा पद्धतीची पिठल्याची पोळी झटपट बनते आणि प्लेन डाळीच्या पिठाची पोळी आपण नेहमीच करतो, त्याच्याऐवजी आपण आता आळूच्या पानांचा वापर करून केला आहे, त्यामुळे आपली पोळी पौष्टिक पण होते आणि पिठल्याची पोळी सर्वांनाच खायला आवडते आणि डब्यामध्ये पण देण्यासाठी एकदम जबरदस्त आपला हा पिठल्याच्या पोळीचा ऑप्शन आहे। आपली गव्हाची पोळी पण रेडी आहे आणि पिठल्याची पोळी पण रेडी आहे। आता आपण ही पोळी रेग्युलर पोळीमध्ये पिठल्याची पोळी घालायची आणि आपण त्याचा रोल तयार करतोय। अशा पद्धतीचा मुलांना जर तुम्ही करून दिला तर मुलं आवडीने खातील आणि बऱ्याच वेळा मुलं आळू खात नाही, तर अशा पद्धतीने जर करून दिलं पिठल्याच्या पोळीबरोबर
तर आवडीनं आळूची वडी आपण खाऊ शकतो। ही वडीच्या ऐवजी अशा पद्धतीची पोळी नक्की करून बघा, जबरदस्त लागते खाण्यासाठी आणि झटपट पण बनते। मुले जर पालेभाज्या खात नसतील तर मुलांना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं पराठे करून, थालीपीठं करून, डोसे करून आपण भाज्या मुलांच्या पोटामध्ये कशा जातील याचा प्रयत्न करू शकतो। आळूच्या पानांमध्ये सी विटॅमिन असतं, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते। तसेच अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते। मुलांना लहानपणापासून पालेभाज्यांची आवड अशा पद्धतीने आपण लावू शकतो। आता आपण दुसरा प्रकार पाहतोय, त्यासाठी आपण रेग्युलर पोळी लाटून घेतोय। आळूची पानं खाल्ल्याचे फायदे असतात, त्याचप्रमाणे आळूची पानं खाल्ल्याने काही जणांना त्रास होतो। आळूची पानं एकतर कच्ची बिलकुल खायची नसतात, तसेच ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी आळूची पानं बिलकुल खायची नाही। तसेच ज्यांना गुडघेदुखी आणि खोकल्याची समस्या आहे त्यांनी सुद्धा आळूची पानं खायची टाळावीत। तसेच ज्यांना गॅसची समस्या आहे त्यांनी सुद्धा आळूची पानं खायला टाळावीत। अशा पद्धतीनं काही गोष्टींमध्ये पथ्य ही पाळावी लागतात। आता आपण दुसरी पोळी तयार करतोय, ज्यासाठी आता आपण रेग्युलर पोळी प्रथम लाटून घेतली आहे आणि आपण जी पिठल्याची पोळी तयार होणार आहे ती आपण ह्याच्यावर लावणार आहे। त्याच्या आधी आपण होममेड आपण कच्च्या कैरीपासून तयार केलेला शेजवान सॉस आपण लावून घ्यायचा आहे। तुमच्याकडे हा सॉस रेग्युलर शेजवान सॉस वापरा किंवा टोमॅटो सॉस वापरला तरी पण चालेल, ज्यामुळे पोळीला स्वतःची चव तयार होते आणि त्याच्यावर आपण पिठल्याची पोळी टाकल्यावर आणि टेस्टी आपली पोळी लागते। कलरफुल दिसायला पण छान दिसतं आणि ज्यांना जास्ती स्पायसी खायला आवडतं त्यांच्यासाठी आपण शेजवान सॉस लावलेला आहे। अशा पद्धतीनं आपण हा सॉसला ही पिठल्याची पोळी लावायची आहे आणि अशा पद्धतीनं ही टेस्टी अशी स्पायसी आपली पिठल्याची पोळी खाण्यासाठी रेडी आहे। घाई गडबडीमध्ये आळूच्या वड्या करायला जर वेळ लागत असेल तर अशा पद्धतीनं आळूची पानं जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही अशा पद्धतीची पिठल्याची पोळी करू शकता। झटपट होते आणि मुलांना पण डब्याला देण्यासाठी किंवा सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी ही एक छान फुल मील आहे। एक चपाती आणि त्याच्याबरोबर आपण आता शेजवान सॉस, कच्च्या कैरीचा शेजवान सॉस तयार केलेला आपण ठेवलेला आहे। अशा पद्धतीनं आपली ही पिठल्याची पोळी, आळूचं पान वापरून तयार केलेली पिठल्याची पोळी आणि कच्च्या कैरीपासून तयार केलेला शेजवान सॉस, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। आणि रेसिपीज माझ्या तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर अशाच आपण इनोव्हेटिव्ह रेसिपीज आणायचा प्रयत्न करत असतो आणि अतिशय हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, त्या पण नक्की बघा। थँक्यू।